कल्याण पूर्व चक्कीनाका भागात गेल्या वर्षी बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या विशाल गवळी यानं केली होती। या प्रकरणात विशाल गवळी पत्नी साक्षीसह तुरुंगात आहे। विशालच्या 3 भावांना पोलीस उपायुक्त अतुल चेंडे यांच्या आदेशावरून सातारा येथे तडीपार करण्यात आली आहे। ही परिस्थिती असताना रविवारी मध्यरात्री 3 तरुण बालिका हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या घरासमोर मध्यरात्री 2 वाजता समोर आले। त्यांनी दहशतीचा अवलंब करत पीडित कुटुंबियांना शिवीगाळ केली। जामीन झाला नाही तर आम्ही AK-47 घेऊन येतो आणि दाखवतो अशी धमकीची भाषा पीडित कुटुंबियांना केली आहे। या प्रकाराने पीडित कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान 3 तरुण एका दुचाकीवरून पीडित कुटुंबियांच्या चक्कीनाका येथील घरासमोर आले। त्यांनी पीडित कुटुंबियांच्या घरासमोर धिंगाणा घातला, शिवीगाळ करत दगडी फेकल्या, काही खिळे प्रवेशद्वाराच्या बाजूला ठोकण्याचा प्रयत्न केला, भाजीचे ट्रे फेकून दिले, मोठमोठ्याने आरडाओरडा करत घरासमोर गोंधळ घालत होते असे पीडित कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांना सांगितले। आमच्या माणसाला जामीन झाला नाही तर आम्ही AK-47 घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो अशी धमकी या तरुणांनी पीडित कुटुंबियांना दिली। घरातील अल्पवयीन मुलगी गेल्याचे दुःख समोर असताना पुन्हा तरुणांच्या दहशतीला बालिकेच्या कुटुंबियांना सामोरं जावं लागतंय। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आपण तक्रारी दाखल केल्या आहेत। कुटुंबियांच्या सुरक्षेची मागणी देखील केली आहे असेही सदस्यांनी सांगितले। पोलिसांनी विशाल गवळीच्या 3 भावांना सातारा भागात तडीपार केले असले तरी ते चोरून लपून कल्याणमध्ये राहत आहेत असे पीडित कुटुंबातील सदस्यांनी सांगितले। घराबाहेर तरुणांनी केलेल्या धिंगाण्याचा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। कोळसेवाडी पोलिसांना या प्रकरणी संपर्क केला आहे, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही। पीडित कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहेत। त्यांच्या घराबाहेर कोणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याची चौकशी करून संबंधितावर फौजदारी कारवाई केली जाईल असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। 2:30 बजे की घटना है। हमारे घर के सामने चाली के सोसाइटी के सामने कुछ लोग गुंडे लोग आके वहाँ पे गाली गलौज और उन्होंने पत्थरबाजी और पत्थर फेंक और AK-47 में लेके आऊँगा, एक-एक गोली करके भून डालूँगा। और अभी ये सब के बारे में पुलिस ACP साहब, कदम साहब, ये सब की पूरी टीम आई थी, पूरा जांच चालू है। अभी आरोपी को किसी का शव मिला नहीं है, जैसे ही मिलता है उसके बारे में आपको बता दिया जाएगा पुलिस स्टेशन से। आपने पुलिस से ऐसे कुछ मांगे की थी कि पुलिस प्रोटेक्शन हमको दिया गया था। कल पुलिस बंदोबस्त जो हमारे यहाँ लगाए गए थे वो राउंड पे गए थे, वो टाइम पे वहाँ पे उपस्थित नहीं थे। उसके नहीं की वजह से मतलब जाने के जब वहाँ पे उन्होंने देखा कि नहीं है कोई, तब वो व्यक्ति आके गुंडे बदमाश जो है ये आके वहाँ पे ऐसा दहशत निर्माण करने का उन्होंने पूरा अपना ये जमाया कि इनको ऐसा कराएंगे, डराएंगे, धमकाएंगे और चले जाएंगे करके।